पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी सभागृहामध्ये खोटी बातमीला माहिती दिली आणि कुठल्याही विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंगाचा ठराव सभागृहामध्ये आणला नाही. त्याच पद्धतीने काही माहिती आमच्याकडे आली त्या माहितीच्या जोरावरती PA जे आहेत खासदारांचे त्यांनी दबाव टाकला होता आणि आपण बघत असाल की मुख्यमंत्र्यांनी पुन्हा त्या खासदारांना क्लीन चिट देऊन टाकली अशी परिस्थिती आहे. तर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे की खासदाराच्या PAने फोन केला होता की नव्हता आणि तो स्टेटमेंट करण्या अगोदर मोबाईल चेक केला होता का, मोबाईलचा रेकॉर्ड चेक केला होता का, याचा त्यांनी असा खुलासा केला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला पूर्णपणे इथे असताना फसवण्याचा भाग चाललेला आहे. की OBCना आम्ही 2 ऑक्टोबरचा GR रद्द करू म्हणून सांगण्यात येते, पण कोर्टामध्ये तो 2 ऑक्टोबरचा GR कसा कायदेशीर आहे ही मांडणी सरकारच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जाते. यावर्षी पाऊस अधिक झाल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. फक्त 31,000 कोटीचा आम्ही मदत करणार म्हणून आकडा वर्तमानपत्रातून मी वाचला. हा आकडा माझ्या अंदाजानं रतन खत्रीसारखा मटक्याचा आकडा म्हणून मला त्या ठिकाणी वाटतोय. शेतकऱ्याला अजून कुठलाही मोबदला मिळाला नाही अशी परिस्थिती आहे. नियमाप्रमाणे ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल, यामध्ये खावटी ही वाटप केल्या जात असते आणि ती खावटी वाटप करण्याचा हेतू आहे की पुराचं पाणी घरामध्ये शिरलेलं आहे आणि घरामध्ये पाणी शिरल्यामुळे कपडे असतील, अन्नधान्य असतील, हे सगळं भिजलेलं असतं. त्याच्याकडे शिल्लक काही राहत नाही आणि म्हणून 2-4 दिवस जे पाणी उतरत नाही अशा असणाऱ्या अवस्थेमध्ये त्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे आणि खावटी असताना वाटप केलं जात होती. परंतु या सरकारने ती खावटीसुद्धा वाटप केलेली नाही अशी असणारी परिस्थिती.
हे संकटाच्या कालावधीमध्ये शासनाने सामान्य माणसाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, किंवा ज्यांचं सगळं भिजलेलं आहे, नुकसान झालेलं आहे, अशाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. ते आपल्याला उभं राहताना त्या ठिकाणी दिसत नाही. किंवा जी उदासीन भूमिका या ठिकाणी साताऱ्याचे असणारे जे डॉक्टरीन आहेत, राधिका मुंडे, संपदा मुंडे म्हणून ज्यांच्याबद्दलचं असणारं, त्यांनी असणारं जे हे उदासीन दाखवलेली आहे, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांची सुद्धा उदासीन दिसते, अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा शासनाने माणुसकी दाखवावी. तिजोरी ही काही शासनाच्या मालकीची नाही, तिजोरी ही जनतेची आहे, किंवा तिजोरीतला निधी हा जनतेला त्यांनी वाटप करावा आणि मदत द्यावी, ही मागणी आम्ही असणारं त्या ठिकाणी करतो. जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका, बिहारचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तारखा डिक्लेअर होतील असं पक्षाला वाटत नाही. आणि उद्या कदाचित हा निर्णय विरोधी लागला, इलेक्शन घेतल्या जातील का, याबद्दल सुद्धा मला असताना पूर्णपणे शंका आहे. परभणी जिल्ह्याची आम्ही असणारं नव्यानं बातमी त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. महानगराचे जे अध्यक्ष आहेत, मुदसीर असं म्हणून असणारा अध्यक्ष आहेत, प्रमोद फुटे हे जिल्हा उत्तरचे असणारे अध्यक्ष आहेत, आणि मनोहर वाळके हे असणारे दक्षिण जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष आहेत. तेव्हा ह्या सगळ्यांना आपण असं मदत करावी अशी अपेक्षा मी आपल्या सगळ्यांना बाळगतो. आपण आता विचार वसंतदादा शुगरचे अध्यक्ष शरद पवार चौकशीच्या आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. चांगली गोष्ट आहे, पण माझं एवढंच म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. 40 खासदार आमदारांच्या विरोधात याच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते, त्यांची चौकशीही झाली. प्रत्येकाकडून असताना 30-30, 40-40 कोटीची रिकव्हरी झाली करावी म्हणून असताना धक्का ठेवण्यात आला. ही चौकशी सुद्धा तशीच होणार आहे का, या संदर्भातला खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी करा. अतिवृष्टी बसताना प्रति दिवसाचा टन 1 रुपया असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्याला साखर कारखानदारांनी विरोध केला, म्हणून ही चौकशी लावली. साखर कारखानदार हे मालक नाहीत. 90% साखर कारखान्यामधला निधी हा शासनाचा निधी आहे. त्याच्यामुळे जो नफा आहे त्या नफ्यामधनं असणारा 1 रुपया घेणं हे शासनाचा अधिकार आहे, आणि तो जर शासन अंमलबजावणी करत नसेल तर मग हे किती तकलादू सरकार आहे हे आपणच ओळखलेलं बरं आहे. टायमिंगबद्दल एक असा प्रश्न आहे की नेमकं जैन गोल्डीन प्रकरण गाजत असताना शरद पवारांवरती जी चौकशी जाहीर केली आहे, तर ते टायमिंगबद्दल काय सांगाल, कसं पाहतात एकूण टायमिंग? कसलं टायमिंग? हे जैन गोल्डीन प्रकरणाचा प्रकरण निघाला आणि त्याचवेळी नेमकं शरद पवारांची चौकशी लागली साखर कारखान्याची. काय केलं? दोन्ही वेगवेगळे प्रकरण आहेत. एक प्रायव्हेट प्रकरण नाही, एक सरकारी प्रकरण नाही. तुम्ही कसं काय संबंध जोडता? तो असणारा आणि कालच मी असताना होतो त्या बोर्डिंगच्या
महाराजांना भेटायला. आणि जे बिल्डर आहेत त्या बिल्डरने असं मला सांगण्यात आलं की मेल पाठवलेला आहे की आम्ही आता याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही होत आणि आमच्याकडून असणारा करारनामा रद्द झालेला आहे. त्याच्यामुळे हे जोडण्याचा संबंध काही आहे. चोर चोरच असतो, नवीन काय आहे त्याच्यात? जैन बोर्डिंग प्रकरणी मोहरांवर म्हणजे मंत्र्यांवर डायरेक्ट आरोप केले असताना देखील सरकारकडून त्याला पाठीशी घातले जाते. शरद पवारांना घातलं नाही का? अजित पवारांना घातलं नाही का? छगन भुजबळ यांना घातलं नाही का? कित्येक जणांची नावं मी घेऊ शकतो की ज्यांना असताना सरकारने पाठिंबा घातलेला आहे, पाठीशी घातलेला आहे. सर हे चोरांचं सरकार आहे. शेतकरी संघटना सध्या नागपूरला आहे आणि त्या ट्रॅक्टर मोर्चे आहे कर्जमाफीसाठी. आपली काय मग अशी म्हणालो ना, मंत्री असताना काय करायचं हे पहिल्यांदा सांगा ना. मंत्री असताना मंत्रिपद उपभोगायचं, शेतकऱ्याला विसरायचं आणि आपलं मंत्रिपद गेलं आणि कोर्ट केसेस लागल्या आणि चौकशी लागली की मग शेतकऱ्यांचा कळवळा येतो. असे नौटंकी करणाऱ्यांना लोकांनी धडा शिकवला पाहिजे. तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपस्थित झालेला आहे. मागच्या अनेक दिवसांमध्ये घटना बघितल्या तर वाटते का मुख्यमंत्री मी यांचं लक्ष आहे? अशा लोकांना सरळ म्हणतोय, तुम्ही अधिकाऱ्यांना बडवून काय करणार आहात? अधिकारी निर्णय घेतो का? अधिकारी निर्णयाची अंमलबजावणी करतो. तेव्हा ज्यांना या ओल्या दुष्काळामध्ये मदत मिळाली नाही आणि बेरोजगार जो आहे त्याच्या हाताला काम मिळालं नाही, त्यांनी अधिकाऱ्यांना पडवण्याच्या ऐवजी निर्णय घेणारा कोण घेतला? राजकीय पक्ष आहे. जे नेपाळमध्ये घडलं, जे लडाखमध्ये घडलं, इथल्या तरुणाने जर महाराष्ट्रामध्ये घडवलं तर परिस्थिती सुधारेल, त्याच्या हाताला काम मिळेल. आणि इथं असताना 30-30, 35-35 वर्ष होऊन सुद्धा लग्न होत नाहीत म्हणून जे बोंबलतात आहे, त्यांनी अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडण्याच्या ऐवजी राजकीय पक्षांच्या गाड्या फोडाव्या, सुधरून जातात परिस्थिती. काही वेळ लागत नाही. तर नांदेडमध्ये मागच्या वेळी तुम्ही MIM सोबत निवडणुका लढल्या आणि लक्षवेधी आमचा इश्यू संपला. नाही इथं कशा लढवणार आहेत का? बरोबर. आम्ही असं BJP आणि सोडून जे तुम्ही आमच्याबरोबर युती करतील आम्ही त्यांच्याबरोबर करायला तालुक्यांना परमिशन दिलेली आहे. काँग्रेससोबत फक्त काँग्रेससोबत राज्य लेवलला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये वंचितची आघाडी होईल अशी चर्चा आहे. तर त्यात काय मला माहिती आहे? आहे. माझी कोणाशी बोलणी नाही, माझी कोणाशी भेट नाही. आम्ही असं तालुक्याला आणि जिल्ह्यांना अधिकार दिलेले आहे की त्यांनी त्यांच्या स्तरावरती BJP आणि MIM सोडून ज्याच्याबरोबर तुम्हाला युती करायची त्याच्याबरोबर तुम्ही करा. संभाजीनगरमध्ये RSSच्या कार्यालयावर मोर्चा काढला. माझं म्हणणं असं आहे की इथे ठरवण्याची वेळ आलेली आहे की आम्ही असणारा कायद्याने जगणार की बिगर कायद्याने जगणार. 70 वर्षानंतर सुद्धा RSS इथे असताना रजिस्टर्ड आहे की नाही, राजकीय पक्षांना सुद्धा रजिस्ट्रेशन करावं लागतं. सेवाभावी संघटनेला सुद्धा स्वतःला रजिस्टर करावं लागतं. कामगार संघटनेला सुद्धा रजिस्टर करावं लागतं. कोऑपरेटिव्ह संघटनेला सुद्धा रजिस्टर करावं लागतं. म्हणजे इथला कायदा मान्य करतो असं दाखवण्याचा तो भाग आहे. RSSने अजूनपर्यंत असताना ते दाखवलं का नाही स्वतःला रजिस्ट्रेशन करण्याचं? हा आम्ही साधा प्रश्न उपस्थित केला. पोलिसांनी ज्यावेळेस RSSच्या सांगण्यावरून आमच्या कार्यकर्त्यावरती ज्यावेळेस FIR दाखल केला
नॉन बेलेबल वॉरंट काढलं त्यावेळेस पोलिसालाच आम्ही विचारलं की जे संघटन रजिस्टर्ड आहे की नाही हे पहिल्यांदा तपासा. ती जर रजिस्टर्ड असेल तर तुम्ही केस रजिस्टर करा. ती जर संघटना रजिस्टर्ड नसेल तर आमच्या कार्यकर्त्यावरती केस कशी होणार हा प्रश्न आम्ही उपस्थित केला. उत्तर काय मिळालं आणि पुढे काय दिसलं? असे आम्ही पोलिसांनी आम्हाला उत्तर दिलं नाही त्यावेळेस आम्ही असायला मोर्चा काढला. आम्ही अजून काही दिवस वाट बघणार आहोत की आम्हाला पोलीस उत्तर काय देतात आहे. नाही दिलं तर आम्ही कायदेशीर कारवाई करणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोण त्यांच्याकडून इतर पक्षांच्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना मोठमोठा ऑफर दिल्याची चर्चा आहे पैशाचा म्हणजे लोकसभा आणि विधानसभेला ज्या पद्धतीने पैशाचा पाऊस बघितला हा तसंच प्रकार असं वाटतं. ते म्हणूनच मी म्हणालो ना की सर्वसामान्य माणसांनी नेपाळ घडवावा आणि लडाख घडवावे. ते चोरलेले पैसे ते चोरायला हरकत नाही. हे लोकांचं राज्य आहे. तर लोकांच्या राज्यामध्ये लोकांनी काय करावं त्यांनीच ठरवलं पाहिजे. तर मुख्यमंत्र्यांनी राजकारणाच्या दृष्टिकोनातून गृह विभागाकडे दुर्लक्ष होतं. त्यांनी बाजूला व्हावं असं वाटतंय का? जे घटना घडतात माझं म्हणणं आहे त्यांनी बाजूला व्हावं की न व्हावं हा वेगळा प्रश्न आहे. लोकांनी ठरवायचं आहे की त्यांनी असताना गरिबीत राहायचं आहे की असताना आनंदित राहायचं. ज्यांना आनंदित राहायचं असेल मग त्यांनी नेपाळ आणि असताना लडाख घडल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. अमित शहा काल म्हणले मुंबईला विरोधकांना दुर्बीनं दिसणार नाही, विरोधक कशी त्यांची हालत करावी. चांगली गोष्ट आहे. त्या धोंडी दिसत आहे त्याच्यामुळे अधिकाराचा वापर करून ते असं सामान्य मानव जनतेचे ते करू शकतात. मतदार याद्यांमार्फत प्रचंड चर्चा होते, आरोप केले जात आहेत, बोगस मतदार याद्या. आपली काय पक्ष? माझं म्हणणं हे फसवणं चाललेलं आहे. उद्धव ठाकरे हेही फसवतात आहे आणि राहुल गांधी हा सुद्धा फसवतात. फसवीचं राजकारण चाललेलं आहे. तू माझी पाठ खाजवू नको, मी तुझी पाठ खाजवत नाही, हे राजकारणामध्ये चाललेलं आहे. जिथे तुम्हाला इलेक्शन कमिशनला खिंडीत गाठता येतं तिथे तुम्ही गाठत नाही. इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये रिटर्निंग ऑफिसरने इलेक्शन पार पडल्यानंतर इलेक्शन कमिशनला माहिती देत नाही आणि इलेक्शन कमिशन लिहून देतो की रिटर्निंग ऑफिसरने मला माहितीच पाठवली नाही. किती मतदान झालं, किती मतदान झालं नाही, 6 नंतर किती मतदान झालं त्याची माझ्याकडे आकडेवारी नाही. तुम्हाला ज्यावेळेस इलेक्शन कमिशनला खिंडीत धरता येतं तिथे तुम्ही पकडत नाही आणि जिथे तुम्ही सिद्ध करू शकत नाही त्या ठिकाणी तुम्ही असणाऱ्या वर्तमानपत्रातून असणारं हे करताय. BJPला फार चांगलं झालं की यांचा खोटारडेपणा जो आहे तो वर्तमानपत्रातून हे करा. आता उद्धव ठाकरेंनी असणाऱ्या वरळीच्या मतदारसंघामध्ये $20,000 मतदान डबल आहे म्हणून सांगितलंय. आज त्यांच्याकडे सामना हा वर्तमानपत्र आहे. जर 20,000 खरंच मतं असतील डुप्लिकेट, सामन्यामध्ये त्यांनी प्रिंट करावी ना. सामन्यामध्ये ज्या दिवशी ते प्रिंट करतील त्या दिवशी लोक विश्वास ठेवतील की बा हा हे 20,000 मतं डुप्लिकेट आहेत म्हणून.
ते प्रिंट का करत नाही? आणि हा जो सगळा तू माझी पाठ खाजवू नये, मी तुझी पाठ खाजवणार नाही, हा जो चाललेला भाग आहे, या चाललेल्या भागावरनं मला देशभरामध्ये नेपाळ आणि लडाख देशामध्ये घडताना मला दिसते. फक्त उद्रेक कधी बाहेर पडेल, लोकांच्या मनामध्ये ते खतखततंय, ते खतखतणारं ज्या दिवशी बाहेर पडेल त्या दिवशी तिथल्या राजकारण्याचे जे झाले हाल ते इथल्या राजकारण्याची होती. थँक्यू.